मी तुम्हाला खरंच सांगतो की नाशिकच्या तपोवनापेक्षाही मोठा विषय हा आहे. हा ठाण्यातला मनोरुग्णालय जे तुम्ही जर पाहाल तिथले बांधकाम 1902 मधलं आहे. म्हणजे ही जवळजवळ सगळी झाडं ही 100-125 वर्ष जुनी आहेत. 100-150 वर्ष जुनी ही सगळी झाडं आहेत. आणि ही झाडं सुरुवातीला इथे रेल्वे स्टेशन येणार म्हणून त्याचा एक भाग घेण्यात आला. त्याच्यानंतर मग राजकीय नेत्यांच्या ठाण्यातल्या आमच्या राजकीय नेत्यांचे डोळे ह्याच्यावर पडले आणि आता या सगळ्याच जागा हजम करायचं काम चालू आहे. ऑलरेडी यातली अनेक जागा ही अतिक्रमणात गेलेली आहे आणि उरलेल्या जागांवर इथल्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. मी तुम्हाला सांगतो की इथे उत्तम दर्जाचं हे जर तुम्ही जर पाहाल तर उत्तम दर्जाचं गार्डन किंवा काय म्हणतो आपण सेंट्रल पार्क उभं राहील. अशा प्रकारची झाडं आहेत, अँटिक झाडं आहेत, दुर्मिळ झाडं आहेत. एक झाड मरत नसतं. त्या झाडांबरोबर तिथले पक्षी, अनेक झाडांवर आम्ही आता बघतोय तर घरटी आहेत, बरोबर आहे. ते मग ते पक्षी मरणार आहेत, फुलपाखरं मरणार आहेत, छोटी छोटी प्राणी मरणार आहेत. अनेक गोष्टी मारण्याचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे. इथे मला असं वाटतंय की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्यातली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही. याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठपुरावा या झाडांसाठी असेल. 5-5, 6-6 फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत. आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करणार आहोत. माझी ठाणेकरांना पण विनंती आहे, ठाण्यातल्या पर्यावरण प्रेमींना पण विनंती आहे, कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा. याच्या आधी अनेक लोक कोर्टातही गेली होती या सर्व गोष्टींसाठी. सो जर ठाणेकर एकत्र आला तर आपण ठाण्यातल्या मध्यभागी असलेलं हे सेंट्रल पार्क हे मनोरुग्णालय टिकवू शकतो. एवढं नक्की. पीडब्ल्यूडी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या आपला ठाणे महापालिका असेल वृक्षतोड समिती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठं परवानगी दिली नाही. पीडब्ल्यूडीचं म्हणणं आहे की मी तुम्हाला सांगतो अनेक झाडं या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये या लोकांनी केमिकल टाकून मारून टाकलेली आहेत. ज्यांची परवानगी घ्यायची पण गरज नाही लागली आणि काय नाही, सरळ केमिकल टाकलं, ते झाड जागेवर अख्खच्या अख्खं जळलंय. अशी अनेक झाडं तुम्ही इथे फिरताना तुम्हाला पाहायला मिळतात. जी झाडं जर 300 झाडांची परवानगी घेतली असेल तर मी खात्रीने सांगतो की जवळजवळ 1,500 झाडं या लोकांनी तोडली असतील आणि अजूनही झाडं तोडण्याचा यांचा मानस आहे. अनेक झाडांना नंबरिंग केलंय. आता नंबरिंग कुठल्या कोपऱ्यात कोणालाच माहिती नाही एवढी मोठी झाड वृक्षतोड होतीये. हे काही जागसूत पत्रकारांमुळे आम्हाला कळलं की अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते ज्यात अनेक दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत. सो या सगळ्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी जर आपण एकत्र आलो नाही तर मग कशासाठी येणार आहात? आमच्या ठाण्याला ऑलरेडी ट्रॅफिक, पाणी, आज आता हा नवीन विषय याने अनेक गोष्टींचे विळखे आहेत आणि यातनं जर बाहेर पडायचं असेल तर ते काम फक्त ठाणेकर करू शकतात. राजकीय नेत्यांच्या भरोशावर राहाल तर या जागेवर पुढच्या काही वर्षात अजय असरला ही जमीन गेलेली दिसेल आणि अजय असरच्या नावाने इथे टॉवर झालेले तुम्हाला दिसतील. राज ठाकरे यांची भेट घेतली का वाटतं येणाऱ्या काळात हा विषय आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मी सन्माननीय राज साहेबांची या महिन्यामध्ये इथे भेट ठेवणार आहे आणि साहेबांना ही झाडं दाखवणार आहे की कशा प्रकारची झाडं आहेत आणि ह्या झाडांच्या इथे अशा प्रकारे जर तोड होणार असेल तर हे ठाण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. याच्यासाठी जी जनजागृती करावी लागेल ती याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला ठाणा स्टेशन, ठाण्यातल्या प्रमुख चौकांमध्ये सर्व विरोधी पक्ष, मी माजी खासदार राजन विचारे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, विक्रांत चव्हाण असतील, इतर आप पक्ष असेल, सगळ्याच पक्षांशी बोलून याच्या बाबतीमध्ये एक जनजागृतीची मोहीम उभी करणार. सर्व राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटून त्यांना पत्र देणार आहोत आणि या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार. 3,300 बेड जे सुरू होणार आहे, 3,300 बेड ते कुठंतरी सुसज्ज असं बेंगलोरच्या धर्तीवरती होणार आहे असं आरोग्य विभाग सांगतं. का वाटतं येणार सुसज्ज बेंगलोरच्या, कधीतरी बेंगलोरचं नाव घेता, कधीतरी शांघाईचं नाव घेता, कधीतरी सिंगापूरचं. झाली का सिंगापूर, झाली का शांघाई? कुठल्या तरी चांगल्या एका प्रोजेक्टचं नाव घ्यायचं आणि त्याच्या खाली तुमचा भ्रष्टाचार करायचा, हे योग्य नाही आहे. ही इमारत आहे ना, ही इमारत 1902 मधली आहे. हे तोडायला ना पोकलन मागवायला लागलंय. एवढं मजबूत काम आहे. यालाच जर रिपेअर केलं असतं आणि याला हेरिटेज बनवलं असतात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम काय असतं. पण नाही, आम्हाला तोडायचे, आम्हाला टेंडर काढायचे, टेंडरमधनं पहिले 10% उचलायचे. म्हणजे आता 3,000चं बेडचं हॉस्पिटल होणार म्हणजे 10,000 कोटीचं टेंडर निघणार. म्हणजे 10,000 कोटीच्या टेंडर मधले पहिले 10% भिकारड्यासारखे हावऱ्यासारखे काढून घेणार. 10% म्हणजे 1,000 कोटी रुपये घेणार काढून. याच्यासाठी चालू आहे. यांना काही प्रेम नाहीये 3,000 आणि 5,000चं बेडचं हॉस्पिटल बनवण्याचं. जे टेंडर निघणार आहे ना मोठं, त्या टेंडर मधली जी मलाई मिळते ना, त्याच्यासाठी या झाडांचं आणि या मेंटल हॉस्पिटलचं या लोकांनी बळी दिलेला आहे, एवढं नक्की.
सर, रेल्वे स्टेशनची देखील महत्त्वाची गरज आहे. प्रदूषणची संख्या वाढत चालली आहे आणि ठाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे. ठाण्यातल्या अनेक जे मूळ ठाणं आहे तिथे इमारतींच्या नावाखाली या लोकांनी अनेक झाडं तोडायच्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्यात आता जर हा एवढा मोठा जर परिसर तोडणार असाल तुम्ही तर ते वाईट आहे. आम्ही काही विकासाच्या विरोधात नाही, पण तुम्ही विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणार असाल आणि शहरांची वाट लावणार असाल तर आम्ही त्याचा विरोध करू. अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात तुमचं आव्हान काय असणार आहे? हे बघा, अधिवेशनामध्ये सगळे प्रश्न ठरलेले आहेत. आता जे या विधानसभेचे आमदार आहेत तेच त्या अधिवेशनाचे प्रमुख आहेत. काय अपेक्षा बाळगायची, काय अपेक्षा बाळगणार त्यांच्याकडनं आम्ही? विरोधी पक्ष नेते मिळत नाही म्हणून आवाज कुठं कमी पडला जातो का आपला अधिवेशनामध्ये? त्यामुळे माझं मत आहे की ठीक आहे ना, अधिवेशन ही काही एकच जागा नाही आवाज उठवायची. अनेक ठिकाणी आम्ही अनेक आंदोलनं रस्त्यावर केली आहेत आणि त्यातून न्याय मिळवलाय. ठाणेकर एकत्र झाले ना तर या सगळे झाडं वाचतील. माझी विनंती आहे ठाणेकरांनी एकत्र यावं.